तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगण। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये। खरं स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते 2.5 वर्षांचे शिवसेनेचे। आता भाजपने पण असा निर्णय घेण्यात येणार आहे, ते सुद्धा 2.5 वर्षाचे नगरसेवक असणार आहे। म्हणजे जे स्वीकृत नगरसेवक झालेले 10 हे 2.5 वर्षाच्या कालावधीसाठीच नियुक्त करण्यात आलेले। 2.5 वर्षानंतर प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे। म्हणजे 5 वर्षामध्ये 2 नगरसेवक जे आहेत, एका सदस्याला 5 वर्ष कालावधी मिळतो। मात्र आपण जर विचार केला तर 2.5 वर्ष एका सदस्याला मिळणार आहे। म्हणजे 5 वर्षामध्ये 2 सदस्य नगरसेवक होणार आहेत। त्यामुळे ही एक शिवसेनेने एक भूमिका घेतली, त्या दृष्टीने भाजप सुद्धा भूमिका घेण्याच्या तयारीत आहे की 2.5 वर्षाचा जो शिवसेनेने फॉर्म्युला ठरवलाय तोच फॉर्म्युला आपण आता पुढे ठरवूया, अशी भूमिका जी आहे भाजप सुद्धा व्यक्त करताना दिसून येत आहे। त्यामुळे ऐरोली मतदारसंघामध्ये 4 नगरसेवक आहेत। बेलापूर मतदारसंघामध्ये सुद्धा आपण सर्वाधिक संधी जी आहे ते भाजपने दिली गेलेली आहे। त्यामुळे बेलापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप पुढच्या राजकीय रणनीती दृष्टीने सर्वाधिक राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केला जातोय। या अनुषंगाने आपण जर विचार केला तर एकूणच काय, नगरसेवक हे 2.5 वर्षाचे असणार आहेत। त्यामुळे या नगरसेवकांना 2.5 वर्षामध्ये आपला कारभार आणि आपली प्रतिमा, आपले विकासाचे मुद्दे, काय केलेलं काम याच्या अजेंड्यावर त्यांना 2.5 वर्ष नगरसेवक आहे। कदाचित एखाद्याने चांगलं काम केलं असेल तर त्याचा पुढचा विचार होऊ शकतो। सध्या मात्र 2.5 वर्षाचे हे नगरसेवक आहे। त्यामुळे 2.5 वर्षामध्ये त्यांना खूप काम करावं लागेल, कारण 2.5 वर्ष तसं बऱ्यापैकी मोठा कालावधी आहे, तसं मानलं तर छोटाही कालावधी आहे। पण नसल्यापेक्षा बरं आहे ना, 2.5 वर्ष तुम्हाला मिळालेले आहेत। एक नगरसेवक, एक ठपका लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेच्या यादीमध्ये, प्रशासना काळामध्ये तुमचं नाव येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। अनेक लोकांनी कोटी कोटी रुपये खर्च केले, मात्र तुम्हाला हे फुकटात मिळालेलं आहे। अर्थात तुम्ही केलेल्या कामामुळे ही संधी तुम्हाला मिळाली गेलेली आहे। मूळ मुद्दा असा आहे, स्वीकृत नगरसेवक हे आता 2.5 वर्षाचे झालेले आहेत। आता भाजपचे 2.5 वर्षाचे होणार आहेत। एकूणच काय, शिवसेना भाजपचे नगरसेवक स्वीकृत 2.5 वर्ष झाले असं म्हणायला काही हरकत नाही। आणि धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।